नमस्कार, मी कल्पना तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आज आपल्याला आहे ना बटाट्याची सुकी भाजी बनवायची आणि इथे बघा 2-3 बटाटे मी चिरून घेतलेले, साल काढून आणि पाण्यामध्ये ठेवलेले. त्याच्यासाठी इथे ना या सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या वाळलेल्या आणि ह्या मिरच्या ना आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहे. तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता, पण मी खलबत्त्यातच बारीक करणार आहे. हे बघा खूप छान अशा त्या सुकलेल्या किंवा वाळलेल्या आहे आणि ह्या मिरच्या माझ्या घरच्याच आहे. आता आपण इथे बघा सर्वात पहिले कढईमध्ये तेल घालून घेऊ. आता तेल इथे मी 2 चमचे घातलेलं आहे, म्हणजे 2 पळी. आता त्याच्यामध्ये आपल्याला इथे सर्वात पहिले मोहरी घालायची आहे. मोहरी पूर्ण फुटू द्यायची आहे. त्याच्यानंतरच आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं थोडंसं जास्त घालायचं. लसूण ठेचून घेतलेला आहे खलबत्त्यातच. हा लसूण आहे गावरान आहे, तो पण तेलावरती घातलेला आहे. आपण आता इथे छान ते तळून घेऊ. आता याच्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे. आता आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ. आपल्याला आता इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान लागते ह्या पद्धतीने अशी भाजी केली ना, बटाट्याची सुकी भाजी. उकळून घेतो ना तिची चव वेगळी असते आणि हिची चव पण वेगळी असते. कांदा बघा छान असा थोडासा कलर चेंज झालेला आहे. आता आपल्याला इथे ना लगेच ह्या बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहे. आता इथे बघा सर्व मी बटाट्याच्या फोडी घातलेल्या आहे. आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला एकदम मीडियम ठेवायचा आहे. आपल्याला मंद गॅसवरच पूर्ण भाजी होऊ द्यायची. आता इथे आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे बटाटा आपला लवकर शिजेल. बघू शकता आता इथे मीठ वगैरे घालून मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला आता इथे 2-3 मिनटं झाकण ठेवायचं आहे. आपण आता इथे बघूया. हे बघा छान 2-3 मिनटं झालेली आहे आणि बटाटा पण आपला थोडासा मऊ झालेला आहे. आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. आता इथे आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे. हळद घातलेली आहे, धना पावडर घातलेली आहे, जिरा पावडर पण आहे त्याच्यामध्ये. सुक्या लाल मिरच्या बघा मी खलबत्त्यामध्येच बारीक केलेल्या होत्या, त्या पण घालून घेतल्या आणि फोडणीमध्ये पण कोथिंबीर घातलेली आहे. आपण आता हे छान असं मिक्स करून घेऊ. आता इथे आपण पहिलेच मीठ घातलेलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला आता इथे मीठ वगैरे घालायचं नाही. आपण आता इथे झाकून ठेवू. आता इथे बघा 5 ते 7 मिनटं मी भाजी झाकून ठेवली होती आणि त्याच्यामध्ये मी 2 वेळेस चेक केली. ती छान परतून घेतलेली. भाजीला बघा खूप छान तेल सुटलेलं आहे बघा आणि सुगंध पण खूप छान येत होता. ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा. अजिबात जास्त साहित्य आपल्याला टाकायचे नाही. अगदी मोजक्याच साहित्यामध्ये आपली बटाट्याची सुक्की भाजी तयार झालेली आहे. आणि इथे आपण सुक्या मिरच्या वापरलेल्या आहे ना, त्याने खूप छान अशी चव येते. बटाटा पण खूप छान शिजलेला आहे. हे बघा इथे बघा आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. वरून आपल्याला आता याच्यावरती फ्रेश अशी कोथिंबीर घालायची आहे. वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद.